तर जय शिवराय भावांनो. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर VPN कनेक्ट करून घ्या. कनेक्ट केल्यानंतर CapCut ॲप्लिकेशन ओपन करून टाका. तर ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने बघायला भेटेल. न्यू प्रोजेक्टवर क्लिक करा. जो एक तुमचा मॉडेलची इमेज आहे त्याला इथं सिलेक्ट करून घ्या. मॉडेलची इमेज मी सिलेक्ट केला आहे. तर बघू शकता जे पुढचं एंडिंगचं नाव आहे CapCut, त्याच्यावर क्लिक करून त्याला डिलीट करून टाका. तर बघू शकता त्या मॉडेलची इमेजला पूर्ण झूम करून घ्या. इथं लेअरला अशा पद्धतीने आपल्याला ते दिसून जाईल. एवढं केल्यानंतर आता बघू शकता काही एकच इमेज असतो, काही दोन इमेज असतात, भरपूर इमेज असतात. ज्यांच्या कोणाकडे एक इमेज असेल त्यांनी एकवर करायचं, ज्यांच्याकडे भरपूर इमेज असेल त्यांना मी पुढे सांगतो का हा इमेज रिप्लेस कसा करायचा. तर अशा पद्धतीने एक मॉडेलची इमेज ॲड केल्यानंतर अशा मध्ये तुम्ही नॉर्मली पुढे आणि एक स्प्लाइट नावाचं ऑप्शन, त्या स्प्लाइट नावाच्या ऑप्शनवर क्लिक करीत चला. तर नॉर्मली पुढे येत चला आणि स्प्लाइट नावाच्या ऑप्शन इथं क्लिक करीत चला. तर जेणेकरून तुम्हाला असं करून घ्यायचं की म्हणजे डायरेक्ट 3 सेकंदापर्यंत लास्टपर्यंत तुम्हाला मी डेमोसाठी असं दाखवत आहे. या पद्धतीने बघू शकता. अशा मध्ये तुम्ही घ्यायचे ते म्हणजे लास्टपर्यंत करून तुम्हाला स्टार्टिंगला डेमोसाठी दाखवलं आहे. ज्यांच्या कोणाकडे एक इमेज असेल त्यांनी फक्त एवढंच करायचं फर्स्ट स्टेप. ज्यांच्या कोणाकडे भरपूर इमेज असेल तर त्यांनी पहिला इमेज ह्याच्यासाठी ठेवा. 2 नंबरची इमेजवर क्लिक करा. खाली भरपूर ऑप्शन भेटेल, स्क्रोल डाऊन करा. एक रिप्लेसचा ऑप्शन भेटेल, त्या रिप्लेसच्या ऑप्शन क्लिक करून तुमची गॅलरी ओपन होऊन जाईल. तिथून तुम्ही इमेज चेंज करू शकता. प्रत्येक इमेजवर असं क्लिक करायचं आणि रिप्लेसमध्ये जाऊन तर सर्व इमेज तुम्हाला इथं चेंज करून घ्यायची. एवढं सर्व केल्यानंतर लास्टपर्यंत वर सेटिंगमध्ये पेमेंट 60 करा, कोड ठाय करा, डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. प्रोजेक्टमध्ये जाऊन पहिले फोटो ॲड करून घ्या. गॅलरीतून फोटो ॲड केल्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला सॉन्ग ॲड करण्यासाठी फोटोच्याच खाली तुम्हाला ॲड व्हिडिओचं ऑप्शन भेटेल. तिथून तुम्ही सॉन्ग ॲड करून घ्या. तर बघू शकता एक्सपोर्ट केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने आता तुम्हाला बीट कशी लावा ते सांगतो. तर भावांना बघू शकता इथं भरपूर जणांना बीटला हा प्रॉब्लेम येणार, कारण हा व्हिडिओ पूर्ण बीटवर आहे. तर बघू शकता तर इथं आता मी पहिले बिटो आलो आहे म्हणजे व्हाईट बिटो. तर बघू शकता इथं सेकंदसुद्धा नाही झाले आपले. तर यापर्यंत तुम्ही चुकू शकता. तुम्हाला बीट लावणं सोपेवरच सांगतो. तर आता हे जे सॉन्ग आहे आपल्या सॉन्ग लक्ष ठेवा. सॉन्गवर आल्यानंतर तुम्हाला पहिले सॉन्ग ऐकून घ्यायचं आणि ऐकून घेतल्यानंतर तुमचं पहिले बीट इथे येईल नॉर्मली पुढं. बघू शकता तर इथं पहिले बीट लावण्यासाठी तुम्हाला तुमच्या मॉडेलच्या इमेजवर क्लिक करायचं. जे स्प्लाइट नाचं ऑप्शन भेटेल 1 नंबर, त्या ऑप्शनने क्लिक करायचं म्हणजे तुमचं लागलं तिथं पहिले बीट. तर त्यापुढचं बीट कसला तुम्हाला बघू शकता. आता इथं आपलं बीट आहे, त्यापुढे आता सॉन्गची रेश बघू शकता. इथे एक नॉर्मली वाढली, त्यापुढे एक वाढली. तर एक सोडून त्यापुढची जी असेल तिला एक बीट लावायची. परत त्यापुढे इथं वाढली, त्यापुढची इथं वाढली. या पद्धतीने बघू शकता तुम्ही सॉन्गरी बीट लावू शकता तुम्ही प्रॉपर. परत त्यापुढे इथं रेश वाढली, परत त्यापुढे इथं वाढली, म्हणजे यापर्यंत तुम्ही ते बीट लावू शकता. आता इथलं जे बीट आहे इथपर्यंत जे बीट आहे आपलं इमेजची जेवढी साईज आहे त्या पण तुम्ही साईज घेत चाला, म्हणजे तुम्हाला एक अडचण येणार नाही. तर बघू शकता असं तुम्हाला घ्यायचं आहे ते करून म्हणजे 3 सेकंदापर्यंत. तर 3 सेकंदापुढचं बीट आपलं जे राहणार ते म्हणजे 4 सेकंद. तर त्या पुढचं बीट आपलं 5 सेकंद. तर त्या पुढचं बीट आपलं 6 सेकंद. परत त्या पुढचं बीट आपलं 7 सेकंद. त्या पुढचं बीट आपलं 8 सेकंद. परत त्या पुढचं बीट बघू शकता. आता इथं रेश कशी वाढली आपल्या 8 सेकंद. त्या पुढची रेश पूर्ण डाऊन आहे, डायरेक्ट इथं वाढली म्हणजे इथे एक बीट लागला आपलं 9 सेकंद. तर त्या पुढचं बीट आपलं बघू शकता इथं संपतं. तर त्या पुढचं बीट आपलं आहे 10 सेकंद. तर इथे एक बीट लागतं आपला, याच्या खाली 10 सेकंद येतं. त्या पुढचं बीट आपलं आहे कंप्लीट 10 सेकंद. त्या पुढचं बीट आपलं 11 सेकंद. त्या पुढचं बीट आपली तर प्लेच्या खाली 12 सेकंद. त्या पुढचं बीट परत 12 सेकंदवर. परत त्या पुढचं बीट आपलं 13 सेकंद. त्याच्यानंतर 14 सेकंद. डायरेक्ट प्लेच्या खाली डॉट. परत 15 सेकंद. परत प्लेच्या खाली डॉट. या पद्धतीने त्या पुढचं बीट आपलं 17 सेकंद. त्या पुढचं बीट 18 सेकंद. त्या पुढचं 19 सेकंद. त्या पुढचं 20 सेकंद. त्या पुढचं 21 सेकंद. त्यानंतरचं 22 सेकंद. त्या पुढचं आपलं 23 सेकंद. परत त्या पुढं प्लेच्या खाली 24. त्या पुढे 24. त्या पुढे 24 सेकंद. इथं बघू शकतो तुम्ही आता इथे एक रेश वाढली, डायरेक्ट त्या पुढे इथं वाढली, त्या पुढे इथं वाढली. यापर्यंत तुम्ही बीट लावून टाका चला भावानं, म्हणजे तुम्हाला प्रॉपर बीट बसून जाते आणि तुम्हाला अडचण येणार नाही. कारण इथं जर बीट आपण नेलं तर इथं सेकंद आपल्याला 0 दिसतं, त्यामुळे ते सेकंद सांगतेच ना. त्यामुळे तुम्ही ते प्रॉपर सॉन्गवर बीट लावून टाका. एवढं लावल्यानंतर
तर बघू शकता पहिले इमेज क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये जा, कॉममध्ये या. तर तिथला आज आपल्याला पेंडुलम 1, तर त्या पुढची इमेजला आता पेंडुलम 2, परत 1, परत 2 बघू शकता. आणि त्यापुढं परत 1 येतो, परत त्यापुढं 2 येतो. पेंडुलम 1 2ची प्रोसेस तुम्हाला फक्त ती करायची ती म्हणजे इथपर्यंत आपलं 3 सेकंदापर्यंत बघू शकता. 3 सेकंदापर्यंत केल्यानंतर त्यापुढं आपला व्हिडिओ चालू होतो. तो व्हिडिओ तुम्हाला फोटो जागी रिप्लेस कसं करायचं ते तुम्हाला पुढं सांगतो. एवढं केल्यानंतर 4 सेकंदवरचा जो इमेज असेल ॲनिमेशनमध्ये जा, इनमध्ये कॉम्बोमध्ये आणि त्याला एक झूम नावाचा इफेक्ट लावा. त्याला सिलेक्ट करून साईज फुल ठेवा आणि ती यस मान बघू शकता. परत व्हिडिओ येतो, परत त्यापुढं आपला 7 सेकंद झूम नावाचा इफेक्ट येईल. परत त्यापुढं 8 सेकंद झूम अशा पद्धतीने. परत त्यापुढं 9 सेकंद झूम परत व्हिडिओ ॲड करायचा. परत त्यापुढं 11 सेकंदवर तुम्हाला एक इमेज भेटेल. त्या इमेज क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जा, इनमध्ये येऊन तुम्हाला एक रॉक वर्टिकल लावायचा आणि इथे यस मान. परत त्यापुढं व्हिडिओ असेल, परत त्यापुढं आपला 12 सेकंदवर व्हिडिओ असेल, त्यापुढं बघू शकता. इथं तुम्हाला सर्व व्हिडिओ बघायला भेटणार. त्यापुढं डायरेक्ट यायचे तुम्हाला ते म्हणजे इथं बघू शकता. इथं 20 सेकंदवर एक आपला झूम नाच इफेक्ट लागल. परत त्यापुढं तुम्हाला एक 22 सेकंद झूम नाच इफेक्ट लागल. 22 त्यानंतर 23 सेकंदापासून तर लास्टपर्यंत तुम्हाला एकच इफेक्ट लावायचा आहे. ॲनिमेशनमध्ये या, इनमध्ये रॉक वर्टिकलवाला सिलेक्ट करून साईज फुल ठेवा, त्याला येस म्हणा. हाच इफेक्ट तुम्हाला 23 सेकंदापासून तर लास्टपर्यंत घेऊन टाकायचा. आता तुम्हाला व्हिडिओ कुठे ॲड करायचे तर बघू शकता. 1 सेकंदवर यायचं, इथं बघू शकता 3 सेकंदवर यायचं भावानो. इमेजवर क्लिक करायचं, खाली एक रिप्लेसचा ऑप्शन भेटेल. परत रिप्लेसमध्ये जा, जो व्हिडिओ आपण एक्सपोर्ट केला होता त्याला तिथं ॲड करून घ्या. तर बघू शकता पहिला व्हिडिओ आपला आहे 3 सेकंद, त्यानंतर व्हिडिओ आपला असेल तो 5 सेकंद, त्यापुढे ॲड होईल तो 7 सेकंदवर, त्यापुढचा ॲड होईल 9 सेकंद, त्यापुढे ॲड होईल तुमचा 10 सेकंदवर, त्यापुढे ॲड होईल 11 सेकंद. 11 सेकंदापासून तर तुम्हाला सर्व व्हिडिओ ॲड करायचे भावानो. पुढं व्हिडिओ सर्व ॲड करायचे. त्यानंतर तुमचा 20 सेकंद इमेज असेल, त्यापुढे 21 सेकंद परत व्हिडिओ असेल, त्यापुढं बघू शकता. त्यापुढं सर्व आपले फोटो असेल. तर एवढं केल्यानंतर तुमचा फायनली इथं व्हिडिओ रेडी होतो. आता टेक्स्ट ॲड करण्यासाठी ओव्हरली तर 4 नंबरला ऑप्शन भेटेल. ओव्हरलीमध्ये जा, ॲड ओव्हरलीमध्ये येऊन तुम्हाला ते टेक्स्ट ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर वर सेटिंगमध्ये या, पेमेंट 60 करा, कोडेट हाय करा, डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर चला भावना भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला.